चिंतामण नाही. मंडळाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांनीच चढवा, अन्यथा कोणीही चढायचं नाही. चल सांभाळ.
त्या व्यक्तीच्या नावावरती तिने एक शब्द लिहिलेले आहे, ज्याचं नाव आहे प्रशिक. प्र म्हणजे प्रज्ञा, शील म्हणजे सदाचार आणि क म्हणजे करुणा. प्रज्ञाचं ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. या जगात बरंचसं काही ज्ञान आहे, पण हे एक वेगळंच ज्ञान आहे. मग हे वेगळं ज्ञान लिहिणारा, शुद्ध ज्ञान लिहिणारा माणूस तो आणि कोण्या शाळेमध्ये शिकला? काय सांगितलं बा? काहीच नाही. सुमेध भिक्खू. सुमेध भिक्खू आहे आणि त्या सुमेध भिक्खूने 3 शब्द लिहिलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचार केलेला आहे. आलाम आणि कलाम या शाळेमध्ये शिकला आहे. कायले विवाही कुई मंडळच्या शाळेत सांगला सुट्या बनवून आले का या लोकांना? आलाम आणि कलाम हे गुरु कुणाचे होत? बुद्ध आणि धम्मग्रंथ माहित नाही. सेंडाई बुडन चालले पराठा पेरायला. इस वतन को वतन कहने वाले, इस वतन को क्या पहचान है? आलाम आणि कलाम हे गुरु कुणाचे? तथागत भगवान गौतम बुद्धाचे होत. त्या शाळेमधून तथागत भगवान गौतम बुद्ध शिकले. मान्यवरा विवाही येत असन तर द्या, नाही येत असन तर नका द्या, पण वेलाले बेलाला पसाले फुलं लावले तर दवाई दिल्याशिवाय राहणार नाही. हा लक्षात ठेवा. आलाम कलाम बुद्ध आणि धम्म या ग्रंथात वाचून घ्या. तथागत भगवान गौतम बुद्धाचे गुरु होत. शायद साहेबा सुमेध भिक्खूचे नाही. काही सांगता का? जसं म्हणत आलं तसं बोलता का? हो मेरी बात और थी यार दोस्त विवाही, मेरी बात और कुछ थी यार, तो और कुछ बता रहा है? तमाशाले वेगळे समजले का? रवी बाबूची शायरी चव्हाणी छाप समजले का? काही सांगून दिलं जमून जाईल. खपू नाही देणार विवाही. हा दवाई देऊन टाकी. खोबरा गळे साहेब खोबरं फोडीन ना लोकाले वाटी. फक्त गळेच ठेवीन मग आगबाई होईल गळे राहिल्यावर. ये वतन को वतन कहने वाले, ये शायरी का स्टेज नहीं है, तेरा वतन है छापर. ये तेरा वतन है. ये वतन को वतन कहने वाले, इस वतन को क्या पहचान है? खुद के माँ बाप की पहचान नहीं तो दुनिया के भगवान को क्या पहचान? ये वतन को वतन कहने वाले के इस वतन को क्या पहचान है? जब खुद के माँ बाप की पहचान नहीं तो दुनिया के भगवान को क्या पहचान है? ये धरती माँ को माँ कहने वाले कितना तेरा पाप सद कर लेगी. जिसने तेरी ये झोली भरी थी निभाई, एक दिन भी खाली कर देगी. हमने सोचे थे यार बहुत बड़े शायर हो गए. हमने सोचे थे यार बहुत बड़े शायर हो गए. ये दुनिया को छोड़ के खुद की कविता लिखने वाले हो गए. कहां से आए विमेश की रवि बाबू की शायरी छीन लोगे? कहां से आए विमेश के रवि बाबू की शायरी छीन लोगे? और ये धरती के नर पुरुषों के क्या खुद का तकदीर दोगे? ज्याचं नाव आहे श्रीराम, ज्याचं नाव आहे श्रीराम, तो स्वतःचा तकदीर देऊ शकला नाही. भीमेश तुम्ही नामे कोठून धू? ज्या प्रज्ञेचा वापर करता, ज्या शिलाचा वापर करता, ज्या विचाराची मांडणी करता या लोकांच्या समोर, आणि त्याचा निर्माता माहित नाही, पुण्या शाळेमध्ये शिकला हे माहित नाही. काही जे म्हणता ते लावून देता. उचलली जीभनं लावली टाळूला शायरी होईल का? शायरी होईल असं नाही. विवाही जरा विचार करा. हा समोर विवाही आहे रवी बाबू. अल्या कार्या नक्की खऱ्या नको समजू.
कशी नाही करा कशी तेलाने बेलाने परसाले फुलं नाही लावा नाही आला तर बिचारा नाही सांगत अलाम न कलाम गुरु होय म्हणताय अलाम न कलाम शाळेमध्ये शिकले म्हणताय अलाम न कलाम शाळा होय का ए विवाही अलाम न कलाम शाळा होय अरे गुरु गुरु का तथागत भगवान करतो मुद्दाच है हीरा पड़ा है मट्टी में वो कभी छुप सकता नहीं जो शाहिर को ज्ञान होता है वो ऐसा बच सकता नहीं ये तो तेरे अक्कल के प्यास है तेरी ये मुंह की मुजोरी तू क्या मेरे सवाल का जवाब देगा तेरी है ज्ञान की खाली की डोरी नाम रवि है मेरा देवली मेरी बस्ती है नाम रवि है मेरा देवली मेरी बस्ती है शायरी खुद की लिखना जानता हूँ उतनी मेरे में भी हस्ती है विपशना प्रज्ञाशील तर माहित नाही कोण लिहिला पण मात्र शब्द लिहिले रवी बाबूचे पाहून काऊन का रवी बाबू या शब्दावर शायरी करताय रवी बाबू असे शब्द रवी बाबूचे गाण्यात आहेत तर मग मला टाकू दे ना गणात रवी बाबूला धोतर बंगाली घातली तर मला नेसू दे ना धोतर बंगाली रवी बाबूने एक बायको केली तर मला करू दे एक बायको रवी बाबूनं दयाचं माठ विकायला तर मग मी नाही विकणार मात्र काढून वागे बेदरे मी वांगे भेटरे विकी शाहीर साहेब प्रज्ञाशील करुणाकडे कळा मी म्हणजे काय मी म्हणजे माझा हात म्हणजे मी काय माझा पाय म्हणजे मी काय माझं डोकं म्हणजे मी काय मी म्हणजे हे काय रवी बाबू हे नाव वेगळं झालं भीमी शाहीर हे नाव वेगळं झालं पण मी म्हणजे काय मी म्हणणाऱ्याला कवडीची लाज नाही नागराव पाटणकरांनी म्हणून गेला मी म्हणजे अंपणाच्या गोष्टी आहेत अहंकाराच्या गोष्टी आहेत मी परंतु विपश्यनाकडे बुद्ध आणि धम्माकडे प्रज्ञाशील करुणेमध्ये कडे वळे आणि विपश्यनाचे 21 शब्द त्याच्याकडे